आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत. भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन. सबस्क्राईब करा तिलक. आपल्यातल्या प्रत्येक जणाला स्वतंत्र व्हायचं असतं, मुक्ती हवी असते. पण आपल्या कर्माच्या बंधनात अडकलेली व्यक्ती कधी स्वतंत्र नाही होत. एका बंधनातून मुक्ती नाही मिळाली तर लगेच दुसरं बंधन अशांना जखडण्यासाठी तयारच असतं. माणसाचं प्राण पाखरू जेव्हा उडून जातं तेव्हा म्हणतात की तो मुक्त झाला, पण नाही. त्याचा आत्मा या शरीराचं डगलं सोडून आपल्या कर्माचा भोग स्वतः सोबत घेऊन दुसऱ्या शरीराच्या आश्रयाला गेलेला असतो. का? भोग भोगण्यासाठी. अरे जर नव्या जन्मातही त्याला जुन्या कर्माचे भोग भोगायचे असतील तर मग तो मुक्त कसा काय झाला? पिता, पुत्र, पती या रूपात मनुष्य आपली कर्तव्य निभावतच असतो. आणि कन्या आई आणि पत्नीच्या रूपात स्त्री तिची कर्तव्य पार पाडत असते. चांगली कर्म केली तर आपल्याला पुण्य मिळेल. वाईट कामं आपल्या पापांची रास वाढवत असतात. पुण्य असो की पाप, आपल्याला त्याची फळं भोगावीच लागतात. हेच ते बंधन आहे ज्यातून आपण मुक्त नाही होऊ शकत. सुशीलाताई, म्हाळसापतीचा विचार करतेस ना? तो बरा आहे, आनंदी आहे. पण बाबा, असं ऐकलंय की जेजुरी पर्यंत पोहोचण्याचा मार्ग मोठा भयंकर आहे. अरे, जेव्हा देवाचा आशीर्वाद सोबत आहे तेव्हा मोठ्यातला मोठा धोकाही कुचकामी आहे. सुशीला वहिनी, साईबाबा स्वतः म्हाळसापतींच्या सोबत असतील. सबका मालिक एक. आणि द्वारकानाथजी, मी आता हे ठरवलं आहे की आता आपल्याला वेळेप्रमाणे पुढे जायला पाहिजे. जाऊया वैद्यबुवा, अवश्य जाऊया. वेळेच्या सोबतच जाऊया. अरे, तुम्ही तर वेळेसोबत चालाल, पण त्या वेळेलाही विचारा ना की तिला तुमच्या सोबत चालायचंय की नाही. ती वेळ काय धोंडू थोडीच आहे की तुमच्या मागे मागे छत्री घेऊन चालत राहील. अरे नालायका मूर्खा, थांबलाच कशासाठी? अरे ह्याच छत्रीने तुझं डोकं फोडेन ना, तेव्हा तुला समजेल की वेळ आमच्या सोबत आहे की नाही ते. हो की नाही द्वारकानाथजी? अरे वैद्यबुवा, एकदा आपली वेळ तर येऊ द्या. मग पहाच आपण लोकांना कसं विवश करतो त्या ढोंगी साईची साथ सोडण्यासाठी. सत्यवचन. खोट्याचं तोंड काळ. काय म्हणालास? काही नाही बोल. काय म्हणालास तू? वैद्यबुवा, आधी या विश्वासघातकाच्या तोंडाला कुलूप लावा. अरे, माझ्या तोंडाला कुलूप लावलं तर साईबाबांचा होणारा जय जयकार तुम्ही कसा थांबवाल बरं? काय बोललास? राम 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 राम, सत्यानाश हो तुझा. अरे लगोरी खेळताय की माझा जीव घेताय? काय थांबा तुम्ही. राम राम राम. सदा सुखी रहा. वैद्यबुवा, मुलांचा चेंडू मुलांना देऊन टाका. जेव्हा मुलं खेळतात तेव्हा त्यात परमेश्वराची लीला दिसून येते. बस कर साई, सारखं सारखं नाटक करणं चांगलं नसतं. द्वारकानाथजी, नानावली काकाला बोलू का? हो बोला. अरे चुप्प बस मूर्खा. हो, आणि ते तुम्हाला शेपटीला बांधून फिरवतील. पाहताय ना तुम्ही वैद्यबुवा, याच्या संगतीचा प्रभाव पहा. किती उद्धट झालीत ही मुलं. अरे गोट्या, मी तुझ्या तोंडावर अशी झापड मारीन ना की तुझं थोबाड इकडं तिकडं होईल.
नालायका, तुला एवढं पण कळत नाही का की जेव्हा दोन मोठे बोलत असतात तेव्हा लहानांनी गप्प बसायचं असतं? नाराज नका हो वैद्यबुवा. मुलांना त्यांचा चेंडू देऊन टाका. हो हो, आम्हाला खेळायचंय वैद्य काका. अरे राम 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 राम, जेव्हा पाहावं तेव्हा खेळतच असता. मग तुम्ही अभ्यास तरी कधी कराल? आणि ह्या ढोंगी साईच्या मागे मागे फिरून तुम्ही अभ्यास करणार तरी कसं? हं? वैद्यबुवा, हे सारं जगच तर एक शाळाच आहे ना, जिचा मुख्य अध्यापक तो ईश्वर आहे. तोच आपला गुरु आहे. आणि गुरु शिवाय हे जीवन व्यर्थ आहे. गुरुच तर मार्गदर्शक असतो. फिरवून बोलणं तर कोणी तुझ्याकडनं शिकावं, हा? स्वतः दुसऱ्यांचा गुरु बनत फिरतोस. तुझा स्वतःचा गुरु कोण आहे ते सांग ना, सांग. तुम्हीच माझे गुरु आहात द्वारकानाथजी. तुमच्याकडून मला हा धडा मिळालाय की गुरु कसा असला नाही पाहिजे. आपले पूर्वज सांगून गेले द्वारकानाथजी की निदान म्हणजे निंदा. निंदा करणाऱ्याचं घर आपल्या शेजारीच असावं. म्हणजे निंदा करणाऱ्यामुळे आपल्याला सगळं माहित होतं. बघा. सबका मालिक एक. चला जा 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 जा. सत्यानाश हो तुझा. ताई, कसला विचार करतेस? तू तांदळातून खडे बाजूला टाकण्याऐवजी तांदूळच उचलून फेकतेस. आई तुला अनाथाश्रमात पाठवायचं म्हणाली म्हणून उदास आहेस? ताई, तू अनाथ नाहीयेस. अनाथ म्हणजे ज्यांच्या कोणीही नाही. तुझा भाऊ आहे ना, मी गोपी. मी तुला अनाथाश्रमात नाही जाऊ देणार. मी असताना तू अनाथ नाहीयेस. गोपी, गोपी, माझ्या लहान भावा. गोपी, माझ्या लाडक्या भावा. बस. जो माणूस दुसऱ्यांचे डोळे पुसतो ना नानावली, तो महान असतो. या नदी सारखा. जो मनुष्य स्वतःची दुःख वेदना विसरून दुसऱ्यांना त्याची दुःख विसरायला मदत करतो, तो महात्मा असतो. झाडासारखा जो स्वतः उन्हात उभा राहून दुसऱ्यांना सावली देतो, तो देवा समान असतो. निराधारांना आधार देणं, आसरा नसणाऱ्यांना आसरा देणं ही काही सामान्य बाब नाहीये. यासाठी स्वतःवर विश्वास असणं खूप गरजेचं आहे. आणि माणसाचा स्वतःवर विश्वास तेव्हाच असतो जेव्हा तो ईश्वरावर विश्वास ठेवतो. सबका मालिक एक. नमस्कार काकाजी, मी येऊ का? अरे उमाकांत, अरे ये बस बस. हा उमाकांत, हा का आलाय सुकन्या? काकाजी, मी सुकन्यासाठी केसांचं तेल आणलंय. खूप चांगलं तेल आहे. तिच्या डोक्यावर लवकर केस येतील. बस, नुसतं कारण पाहिजे इथे येण्याचं. तळभद्री, मला काही याची लक्षणं ठीक दिसत नाहीयेत. हे बघ, तू जर त्या उमाकांतच्या बोलण्याला भुललीस तर माझ्या एवढं वाईट कुणीही नसेल.
काकाजी ही तेलाची बाटली सुकन्याला. मी ताईला बोलावून आणतो. अभ्यास सोडून उठायला तुला कोणी सांगितलं? उषा, तुम्ही सगळ्यांनी काय मला क्षणभर सुद्धा सुख मिळू नये अशी शपथ घेतलीये का? मी तुला स्पष्टपणे सांगितलं होतं उमाकांत की सुकन्या तुला भेटणार नाही. मग तू का सारखा सारखा तिला भेटायचा आग्रह धरतोय सांग? काकी मी तर ही फक्त तेलाची बाटली द्यायला आलेलो. नकोय, सुकन्याला ह्याची काहीही गरज नाहीये. जा तू. वाह रे देवा, असा कसा आहेस तू? या माणसाच्या आयुष्यात अशा परिस्थिती निर्माण करतोस की त्याला वाटावं जसं काही तू त्याला भर रस्त्यात मध्येच सोडून दिलंयस. तो त्याच्या कमनशिबाला दोष देतो, तेव्हा तू त्याला मार्ग दाखवतोस. त्याच्या वाईट कर्माची त्याला शिक्षा देखील देतोस आणि नंतर त्याच्या पाठीवर हात फिरवून त्याला धीर देखील देतोस. तू प्रत्येक ठिकाणी आहेस, प्रत्येक दिशेला आहेस, प्रत्येकात सामावलेला आहेस. प्रत्येकाची हाक ऐकतोस, प्रत्येकाचे अश्रू पुसतोस, प्रत्येकाचा आधार बनतोस. तू प्रत्येकाचा औषध आहेस आणि प्रत्येक जण तुझ्या कृपेचा अभिलाषी आहे. तुझी कृपाळू नजर अशीच सर्वांवर राहू दे. सबका मालिक एक. मित्रांनो, आता आपल्याला निघायला हवं. होय माळसापत्तेजी, जेजुरीला जाता का तुम्ही? काय झालं? तुम्ही प्रश्न विचारून गप्प का झाला? ते विचार करत होतो की तुमच्याशी कसं बोलावं, की जेजुरीला जायचा विचार सोडून द्या. जेजुरीला खंडोबाची यात्रा आहे आणि खंडोबा आमचे कुलदैवत आहे. आम्ही दरवर्षी यात्रेला खंडोबाच्या दर्शनासाठी जातो. ह्यावेळी नाही गेलो तर आमच्यावर खंडोबाचा कोप होईल. खंडोबाचा कोपच तर झालाय. म्हणजे काय? जेजुरीत प्लेगची साथ पसरली आहे. प्लेगची साथ? तुम्ही जर तिथे गेलात तर जिवंत परत नाही येणार. आपल्याला परत शिर्डीला जावं लागेल महाळसापतीची. आपण इथूनच खंडोबाला प्रणाम करून त्यांची क्षमा मागूया. इथूनच? हो 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 इथूनच. हो हो इथूनच. साईनाथ,
श्याम दुख भंजन तेरु नाम। साईं राम साईं श्याम दुख भंजन तेरु नाम। तुम्ही इथे आले होता। अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज परब्रह्म सच्चिदानंद सद्गुरु श्री साईनाथ महाराज की जय। बाबा तुम्ही कुठं जाऊन आलात का? नानावली, मी म्हाळसापतीला धीर द्यायला गेलो होतो. तू जेजुरीला जा आणि आपल्या कुलदेवतेचं दर्शन घेऊन ये. मी तुझ्या सोबत असेन म्हाळसापती. काय झालं माळसापतीजी? साईनाथ आले होते इथे. साईनाथ इथे आले होते. काय साईनाथ? जर साईनाथ आपल्या सोबत असतील तर आपल्याला घाबरण्याची काय गरज? आपण जेजुरीला जाऊया मित्रांनो. आपण जेजुरीला जाऊया. आपण जेजुरीला जाऊया. बोला साईबाबांचा विजय असो. साईबाबांचा विजय असो. साईबाबांचा विजय असो. खंडोबाचा 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 खंडोबाचा. आजकाल तर तू सारखीच हसतीये सुकन्या. मग मी हसू नाही शकत का? अगं बाई, तू कायम अशीच हसत राहा. हीच तर मी देवाकडे प्रार्थना करतो. उमाकांत, तू लग्न का नाही करत? आता हे अचानक माझ्या लग्नाचं काय? माझं लग्न ठरलंय आता. माझ्या परवानगी शिवाय घरावर एक पाऊल जरी टाकलंस ना तर माझ्या इतकं वाईट कुणीही नसेल. चल आज जा. तुझा बाप येणार नाहीये इथे स्वयंपाक पाणी करायला. सासूबाई, बस बस इथे. हुंडप्पा, चल काफीचे केस लवकर ये. सुकन्या, थांब. सुकन्या, सुकन्या, मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे. सुकन्या थांब. सुकन्या. जो खरा साथीदार असतो तो आपल्या साथीदाराच्या आनंदात आनंदी होतो. तो आपल्या साथीदाराचं दुःख वेदना पाहून स्वतः दुःखी होतो. सुकन्या, सुकन्या, तू माझ्यापासून अशी का पळतेस?
अशासाठी पळते की तू आता तिच्यासाठी एक परपुरुष आहेस. अजिबात नाही काकी, मी तर तोच उमाकांत आहे, सुकन्याचा बालपणीचा मित्र. आता सुकन्या लहान नाही राहिली उमाकांत. म्हणूनच तर मला विचारायचंय की सुकन्याचे लांब सडक केस कोणी कापले? तुम्ही? एक स्त्री असून तुम्ही एका स्त्री सोबत असं कसं वागू शकता काकी? हा आमच्या घरचा खासगी विषय आहे, तुला त्यामध्ये पडायची गरज नाहीये. याला सांगा की इथून निघून जावं. उमाकांत, तू निघून जा. पण सुकन्या, तू इथून निघून जा. जे लोक मैत्रीच्या बंधनात बांधले गेले ते भाग्यवान आहेत. खरी मैत्री मोठ्या मुश्किलीने मिळते. मैत्रीत सगळ्या गोष्टी खुल्या मनाने बोलतात. कुठलाही भेदभाव, कुठलीही लपवाछपवी नसते. कुणीही उच्च नीच नसतो, कुणीही श्रीमंत गरीब नसतो. द्वारकाधीश श्रीकृष्णाचा मित्र कोण होता? गरीब सुदामा. मैत्रीचा अर्थच आहे विश्वास आणि श्रद्धा. भक्तीचंच रूप आहे मैत्री. कोण भक्त आहे आणि कोण देव हे मैत्रीत समजतच नाही. कारण मित्र नेहमीच एकमेकांच्या मैत्रीत आखंड बुडालेले असतात. म्हणूनच जेव्हा एका मित्राला ठेच लागते तेव्हा दुसऱ्याच्या तोंडून कळवळल्याचे उद्गार निघतात. माणसाचा खरा मित्र तो ईश्वर आहे. तो ईश्वराशी त्याची मैत्री झाली तर सगळ्या काळज्या, सगळ्या चिंता दूर होऊन जातात. कारण तुमचा मित्र तो भगवंत तुमच्यासाठी काळजी करेल. ईश्वराशी मैत्री मानवाचा उद्धार करते, कल्याण करते. सबका मालिक एक. सुकन्याची ही परिस्थिती तिच्या सासरकडच्यांनी केली उमाकांत. मी जेव्हा तिला आणायला तिथे गेलो होतो. तू सुकन्याला आणायला तिच्या सासरी गेला होतास गोपी? हो उमाकांत. गोपी खूपच समजूतदार आहे आणि मला त्याचा अभिमान आहे. उमाकांत दादा, ताई तेव्हा सासरी नव्हती. तिला त्यांनी विधवा आश्रमात पाठवलं होतं. विधवाश्रम? हो. मी जेव्हा विधवा आश्रमात गेलो तेव्हा मी ताईला सगळीकडे शोधत होतो, पण ताई काही कुठं सापडली नाही. ती पहा. ताईला जेव्हा पाहिलं तेव्हा मला विश्वासच नाही बसला की ती सुकन्या ताई आहे. ताई, उमाकांत दादा, ती मला अशी बघत होती जणू तिच्यात प्राणच नाहीये. क्षणभर तर ताईने मला ओळखलंच नव्हतं उमाकांत दादा. हे सारं तिच्या सासरच्यांनी केलंय. त्यानेच ताईला जबरदस्ती विधवा आश्रमात पाठवलं. दुष्ट आहे सगळेच्या सगळे. माझ्या ताईवर थोडी पण दया नाही आली त्यांना. उमाकांत दादा, आपल्या देशात त्यांना शिक्षा देईल असा कुठलाच कायदा नाहीये का? कधीपर्यंत माणूस अत्याचार सहन करेल? कधीपर्यंत? तो कमकुवत पण असतो आणि लाचार देखील.
त्याला भीती वाटत असते की जर त्याने या अत्याचारांचा सामना केला तर ते त्यांच्या जवळच्यांना त्रास तर नाही ना देणार. म्हणून आपल्या कुटुंबियांना वाचवण्यासाठी ते गपचूप अत्याचार सहन करत राहतात. पण त्यांच्या या गप्प बसण्याने अत्याचार करणाऱ्यांना असं वाटतं की त्यांना अडवणारं कुणीही नाहीये. कुणीही नाहीये त्यांना जाब विचारणारं. आपल्याच मस्तीत गुंग असणाऱ्या अत्याचाराला हे लक्षात नाहीये की शेकडो हजारो चक्षुंनी पाहणारा तो ईश्वर त्याचे अनाचार, त्याचे अत्याचार पाहतोय. तो जर गप्प बसला तर त्याचा हा अर्थ नसतो की तो त्या अत्याचाराला सहमत आहे. नाही, तो तर माणसाचे 100 अपराध पूर्ण होण्याची वाट पाहत असतो. 100 गुन्हे पूर्ण होण्याच्या आधी जर अत्याचारी माणसाला पछतावा झाला आणि जर माफी मागितली, भगवंताला शरण आला, तर ईश्वर अत्याचारीला एक संधी देतो स्वतःला बदलण्यासाठी. नाहीतर ईश्वर कुठल्या ना कुठल्या रूपाने जाऊन त्यांचं दमन करतो आणि ज्यांच्यावर अत्याचार झालाय त्यांना न्याय देतो. नमस्कार काकाजी. नमस्कार नमस्कार भाऊसाहेब. या 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 बसा या. आई, जर ते काका ताईला नेण्यासाठी आले असतील तर मी ताईला जाऊ नाही देणार. अरे गप, आलाय मोठा ताईचा भाऊ. आधी ऐकू तर दे कशासाठी आलेत ते. उमाकांत परबला तर ओळखता ना? भाऊसाहेब, उमाकांत आमचा शेजारी आहे. खूप चांगला आणि सज्जन मुलगा आहे. भेटला होता का तुम्हाला? काकाजी, त्याने तर सुकन्याच्या सासरी गोंधळच घातलाय. काय म्हणताय तुम्ही? तुम्हाला नक्कीच काहीतरी गैरसमज झालाय भाऊसाहेब. उमाकांतचं सुकन्याचा सासरशी काय घेणं देणं? आणि तो तिथं का बरं जाईल? त्यांच्याकडे उत्तर मागायला गेलेला तो. उत्तर द्या. सुकन्या सोबत असा गैरव्यवहार का केला तुम्ही? जेव्हा सासरच्यांनी उमाकांतला बाहेर काढायचा प्रयत्न केला तेव्हा त्याने त्यांच्यासोबत मारपीट सुरू केली. उत्तर दे. कुठे जातोस? बोल. तूच सुकन्याचे केस कापले? चूक झाली. स्त्रीच्या केसांचं महत्व माहित नाही काय? लाज वाटली नाही केस कापताना? चल पळतो. तुमच्या सारख्यांना माणूस म्हणणं म्हणजे माणुसकीच्या थोबाडीत मारण्यासारखं. अरे तुम्ही लोक तर जनावरांपेक्षा वाईट आहात. लेकी सारख्या सुनेबरोबर असा व्यवहार करता? गावकऱ्यांनो, हे असं घर आहे जिथे सुनेला काहीही किंमत नाही. इथे सगळ्याच्या सगळे सैतान राहतात आणि इथल्या बायका तर चेटकिणी आहेत, चेटकिणी. तुमच्यापैकी कुणीही आपल्या मुलीचं लग्न या घरात करू नका. आणि हो, जवळपासच्या गावामध्ये सांगून ठेवा की या घरातले लोक किती निर्दयी आहेत. हे आपल्या मुलाच्या मरणाचं दुःख आपल्या सुनेचं मुंडन करून करतात. काकाजी, उमाकांतला पोलिसांनी अटक केली आहे. जर तुम्ही जामीन दिला तर पोलीस त्याला सोडून देतील. कारण पोलिसांनाही उमाकांतबद्दल सहानुभूती आहे.
ठीक आहे, मी येतो आता. नमस्कार. नमस्कार. आत्ता समजलं की उमाकांत इतक्या दिवसात परत का नाही आला. तो बिचारा तर तुरुंगात बंद आहे. बिचारा गुंड आहे, बदमाश कुठला, एखाद्याच्या घरात घुसून. खरं बघायला गेलं तर उमाकांतनी जे केलं ते मी करायला हवं होतं, पण माझी हिंमत नाही झाली. त्या उमाकांतने आपल्या मुलीला न्याय मिळवून दिला आहे. गुरुजी, बाबा आले. प्रणाम बाबा. जास्त आगाऊपणा करू नको, समजलंस का? बाबा. श्यामा, तुम्ही सगळे बाबाजींच्या घरासमोर उभे राहून काय करताय? साईबाबा यांच्या जावयाचा मृत्यू झालाय. कसा काय मेला वैद्यबुवा? तुम्ही तर बाबाजींच्या जावयाला औषध पण दिलं होतं ना? तू घरी चल, मी तुला असं औषध पाडेन की तू बोलणंच विसरून जाशील, समजलंस का? मृत्यू एक अशी घटना आहे जिला कोणीही टाळू नाही शकत बाबाजी. म्हणून उगीच शोक नका करू. परंतु साईबाबा, बाबाजी त्यांच्या मुलीचा म्हणजे कुंदाचाच विचार करतायत. तो सर्वांचं भलं करतो, लक्ष्मीची आई. तर मग माझं भलं का नाही करत? आई, जे काही होतं ते सगळं त्याच्याच मर्जीने होतं. साईबाबा, कुंदाच्या सासऱ्यांचं म्हणणं आहे की कुंदाचं दुसरं लग्न करून द्यावं. अच्छा, मग ह्यात काळजीचं काय कारण आहे? हा अधर्म आहे साई. साईबाबा, एका स्त्रीचं दुसरं लग्न कसं होऊ शकतं? हे भगवंत, तू माणसाला विचार करण्यासाठी बुद्धी तर दिलीस, पण तुझा हा माणूस विचार मात्र चुकीचेच करतो. यात काही चुकीचं नाहीये साई. हो, 16 आणि खरं बोलताय द्वारकानाथजी. हीच तर परंपरा आहे, हाच तर धर्म आहे. कुणी बनवली ही परंपरा द्वारकानाथजी? आपल्या पूर्वजांनी साई. चूक. पूर्वजांनी नाही, पुरुषांनी. राम 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 राम. आपला समाज पुरुष प्रधान समाज आहे, म्हणून पुरुषांनी ज्या परंपरा बनवल्या त्या स्वतःच्या हितासाठी बनवल्या. म्हणूनच पुरुष तर एक पत्नी असतानाही दुसरं लग्न करू शकतो, आणि स्त्रीला असं करण्याची परवानगी सुद्धा नाही. म्हणूनच तर पत्नी मरते तेव्हा पुरुषाचं मुंडन नाही होत, पण जेव्हा पती मरतो तेव्हा पत्नीचं मुंडन केलं जातं, आणि विधवा विधवा म्हणून तिचा अपमान केला जातो, जणू तिने काहीतरी गुन्हा केलाय. पतीच्या मरणानंतर तिच्या दुसऱ्या लग्नाला बंदी घातली जाते, म्हणजे त्या कमनशिबी पत्नीने तिचं सारं आयुष्य आपल्या सासरी गुलाम होऊन जगावं. बाबाजी, वेळेच्या सोबत चाललं पाहिजे आणि स्वतःला बदललं पाहिजे. ज्या रीती, ज्या परंपरा माणसाच्या प्रगतीच्या आड येत असतील त्या रीती आणि परंपरांना तोडलं पाहिजे. मग काय, बाबाजींच्या मुलीचं पुन्हा लग्न व्हायला पाहिजे श्यामा, व्हायला पाहिजे. तिचं पुन्हा लग्न अवश्य केलं पाहिजे.
अवश्य केलं पाहिजे म्हणे. मग धर्माचं काय होईल साईबाबा? तू स्वतः तर अधर्मी आहेस, आता सर्वांना अधर्मी करणार आहे. कोणत्या धर्माबद्दल बोलताय तुम्ही द्वारकानाथजी? या साऱ्या परंपरा त्याच लोकांनी तयार केल्या आहेत जे धर्माच्या नावावर अवडंबर माजवतात. आता प्रश्न हा आहे की धर्म म्हणजे नक्की काय? सूर्याचा धर्म आहे साऱ्या जगाला प्रकाशित करणं. झाडांचा वृक्षांचा धर्म आहे सर्वांना सावली देणं, फळं फुलं देणं. समाजाचं नेतृत्व करणाऱ्या नेत्यांचा धर्म आहे समाजाला योग्य मार्ग दाखवणं, त्यांना योग्य मार्गावर घेऊन जाणं. प्रत्येक कुटुंबातल्या मोठ्या व्यक्तीचा धर्म हे त्या कुटुंबातल्या प्रत्येकाला सुख शांती देणं. बाबाजी, आता तूच सांग, एका पित्याचा धर्म काय आहे? साईबाबा, पित्याचा धर्म आहे आपल्या मुलांना योग्य संस्कार देणं आणि त्यांना सुखी ठेवणं. बाबाजी, जर तुम्हाला हे सारं ठाऊक आहे तर मग आपला धर्म का नाही निभवत आहात? का मागे हटतोयस? आपल्या मुलीचं दुसरं लग्न तुलाही अधर्म वाटतंय का? तुला तुझ्या मुलीला सुखी झालेलं नाही बघायचंय? आपल्या सुनेचं सुख पाहतायत, भविष्य सावरू पाहतायत आणि तू वडील असूनही आपल्या मुलीचं भविष्य बिघडवायला बघतोयस. कुंदा बेटीच्या सासरच्यांनी जे ठरवलंय ते चांगलंय. तेही परंपरा तोडू पाहतायत जो एका स्त्रीचं सुख हिरावून घेत. तू त्यांची साथ दिली पाहिजेस बाबाजी. सगळ्यांच्या सासरचे लोक असे नसतात. अरे तुझी मुलगी भाग्यवान आहे की तिचा संसार पुन्हा सुरू होणार आहे. आपली कुंदा बेटी हसेल बाबाजी, फळेल फुलेल, तिचं उजाड आयुष्य पुन्हा एकदा भरभरून येईल. अरे आई वडिलांना आणखी काय हवं असतं बाबाजी? अरे आपल्या मुलांच्या आनंदातच ते आपलं सुख शोधतात. बरोबर ना बाबाजी? आम्हाला माफ करा साईबाबा, माफ करा. आम्ही चुकीचा विचार केला होता बाबा, चुकीचा विचार केला होता. द्वारिकानाथजी, तुम्ही देखील चुकीचा विचार केला. चला तुम्ही देखील बाबांची माफी मागा. चला. खरं तर हा माणूस अख्खाचा अख्खा चुकीचा आहे. हो. उठ बाबाजी, उठ. लक्षात ठेव, ज्या घरात स्त्रीचा आदर केला जात नाही त्या घराची प्रगती कधीही होत नाही. कारण आपण स्त्रीला लक्ष्मी मानतो, दुर्गा मानतो, सरस्वती मानतो. याचा अर्थ असा, आपल्याला स्त्रीमुळेच धन धान्य आणि शिक्षण मिळतं. स्त्रीच आपल्याला जन्म देते आणि स्त्रीच बहीण, आई, मुलगी, पत्नी या साऱ्या रूपांनी आपलं जीवन समृद्ध करते. स्त्रीच्या प्रगतीतच पुरुषाची उन्नती दडलेली असते. मग आपल्याला तिच्या प्रगतीवर अंकुश नाही लावला पाहिजे. देवा, तुम्ही किती छान पद्धतीने आम्हा सर्वांना ही गोष्ट समजवली. म्हणूनच तर साईबाबा गुरूंचेही गुरु आहेत. सबका मालिक एक.